उपवासाच्या दिवशी दुप्पट खाशी असं झालं होतं. कसं ते सांगतेच, पण त्याआधी सकाळी मी शेंगदाणे भिजायला टाकले होते. ते आता दुपारपर्यंत चांगले भिजले होते. नंतर इथं मी बटाट्याची साल काढून बारीक फोडी करून स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि इकडे मिक्सरला मिरच्या पण बारीक करून घेतल्या होत्या. आता माझा आज उपवास असल्यामुळे मला बनवायची होती बटाटा आणि शेंगदाण्याची खिचडी. तेलामध्ये बारीक केलेला मिरचा टाकून चांगला परतून घेतला आणि त्यामध्येच चिरलेल्या बटाट्याच्या फोडी आणि हे भिजवलेले शेंगदाणे टाकून त्यातच चवीनुसार मीठ टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून या बटाट्याच्या फोडी वाफलून घेतल्या. शेवटी इथं शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि तयार झाली आपली उपवासाची बटाटा शेंगदाण्याची खिचडी. मला साबुदाण्याची खिचडी खायची नसली की मी अशी झणझणीत बटाटा शेंगदाण्याची खिचडी बनवत असते आणि खरंच खूप छान लागते ही अशी बनवलेली खिचडी. तुम्ही पण नक्की एकदा तरी ट्राय करा. आज सुट्टी होती आणि संध्याकाळच्या वेळी ह्यांना काहीतरी चटपटीत खायचं होतं, म्हणूनच कॉर्न शिजवून घेतले आणि ह्या शिजवलेल्या कॉर्न मध्येच बेसिक मसाले ऍड केले आणि मस्त असा चटपटीत कॉर्न चाट बनवून घेतला. माझा तर आज उपवास होता, त्यामुळे हे बनवलेले कॉर्न चाट ह्या दोघांना खायला दिला. आता नंतर थोड्या वेळाने बटाट्याचे वेफर्स तळायला घेतले होते. उपवास तर माझा होता, पण ऑर्डर मात्र इकडून येत होत्या आणि उपवासाच्या दिवशी दुप्पट खाशी असं म्हणतात ना, तसंच काहीतरी झालं होतं. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.